रामराम मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मंडळी, सध्या खूपच पाण्याने तडाखा दिला आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे. 8.51 लाख हेक्टरवर नुकसान झालं आहे. त्यातल्या त्यात नांदेड आणि वाशिममध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे मित्रांनो. तर आपण थोडक्यात त्याचं माहिती घेणार आहोत आपल्या या व्हिडिओमार्फत. व्हिडिओ संपूर्ण कुठे स्किप करू नका. यात पूर्ण आपल्या जिल्ह्यांची पैलवार माहिती दिलेली आहे. तर बरेच जिल्हे प्रभावित झालेले. याच्यामध्ये बुलढाणा आहे, अमरावती आहे, यवतमाळ, अकोला, सोलापूर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिक हे जिल्हे प्रभावित झालेले आहेत मित्रांनो. तर नुकसानग्रस्त पिके कोणती झालेली आहेत त्याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, हळद, ज्वारी, बाजरी, ऊस, कांदा, भाजीपाला व फळबागा प्रभावित झालेल्या आहेत मित्रांनो. अजूनही शेतामध्ये तुडुंब पाणी भरलेले आहे आणि काही ठिकाणी पंचनामे करायलाही जात नाही आहे. शासनाने आदेश दिलेले आहेत पंचनामे करण्याचे. तर मित्रांनो, जर कधी आपल्याकडे अजून पंचनामा होत नसेल तर पंचनामा करून घ्या. तर कोणत्या भागात किती हेक्टरवर नुकसान झालेलं आहे ते थोडक्यात पाहूया. नांदेडमध्ये 2,85,543 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे. वाशिममध्ये 1,64,557 हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे. यवतमाळमध्ये 80,996 हेक्टर, बुलढाणामध्ये 74,405 हेक्टर, अकोलामध्ये 43,403 हेक्टर, सोलापूरमध्ये 41,472 हेक्टर, हिंगोलीमध्ये 40,000 हेक्टर, धाराशिवमध्ये 28,500 हेक्टर, परभणीमध्ये 20,225 हेक्टर, अमरावतीमध्ये 12,327 हेक्टर, जालनामध्ये 5,178 हेक्टर, नाशिकमध्ये 4,035. नाशिकमध्ये कमी नुकसान झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,074 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर वर्धामध्ये 173 हेक्टर, लातूरमध्ये 10 हेक्टर आणि अहिल्यानगरमध्ये 3 हेक्टर हे पूर्ण जिल्हे पाण्याखाली गेलेले आहेत. आणि गव्हर्नमेंटने या सर्व मंडळांना पंचनामा करण्याची आणि तातडीने मदत देण्याची हे केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.